पिताश्री, आपण मला कोणत्या महत्त्वाच्या कार्यासाठी बोलावले? आपण आज्ञा करावी. आपला हा पुत्र दक्ष ते कार्य यशस्वी पार पाडेल. किती काळानंतर आपण आपल्या या ज्येष्ठ पुत्राची आठवण काढली आहे. आपली आज्ञा शिरस्वावंद्य असेल. आपण आपले ध्यान सोडून कार्य सांगावे ही प्रार्थना. आज या ब्रह्मलोकात तुमच्यावर एक अत्यंत महत्त्वाचे कार्य सोपवायचे आहे. श्री विष्णू आणि श्री महादेव यांचे तेज गेले आहे. अशा वेळी सर्व आशा आपल्यावर आहेत. आपण आज्ञा करावी पिताश्री. दक्ष, सनक, श्री विष्णू आणि श्री महादेव यांचे तेज पूर्ववत आणि तेजस्वी व्हायला हवे. अन्यथा या सृष्टीचे संतुलन विकोपाला जाईल. या सृष्टीच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होईल. परंतु पिताश्री, आपण या सृष्टीचे निर्माता आहात. आपण जर संकल्प केला तर या सृष्टीला कोणीही बाधा पोहोचवू शकणार नाही. दक्ष, हे सत्य नव्हे. श्री विष्णू हे जगत पालक आहेत आणि श्री महादेव हे लयतत्वाचे स्वामी आणि त्रिदेव म्हणजे 3 स्तंभ आहेत सृष्टीच्या अस्तित्वाचे. आपण जे म्हणत आहात त्याच्याशी मी सहमत नाही. परंतु या क्षणी आपली अवज्ञा मला करायची नाही. म्हणूनच मी सांगतो, या कार्याला तात्काळ आरंभ करावा. श्री विष्णू आणि श्री महादेव यांचे तेज पूर्ववत आणण्यासाठी तुम्हाला कठोर साधना करावी लागेल. कसली साधना? कोणत्या दैवताची साधना? तुम्ही आजपासून भगवती देवीची साधना सुरू करावी. भगवती देवी म्हणजे अखंड तेजाचं मूर्तिमंत स्वरूप. या भगवती देवीचे बी मंत्रासह गुप्त ज्ञान आपण स्वतः आम्हाला द्यावे. आपण ध्यानाला बसताच हे गुप्त ज्ञान आपोआप आपल्यात अवतरेल. जशी आपली आज्ञा पिताश्री. माझे आणि श्री विष्णू यांचे तेज परत यावे यासाठी दक्ष आणि सनक यांनी भगवतीची आराधना केली. अत्यंत कठोर असे ते तप होते. पर तवा भी लक्ष्मी देवी पार्वती देवी आल्या नाही. त्या भगवतीचाच अंश होत्या. बानूच्या आत्मज्ञानाच्या दृष्टीने जणू एका नव्या प्रवासालाच आरंभ झाला आहे. परंतु केवळ इतकंच करून हे पूर्णत्वाला जाणार नाही हे देखील सत्यच आहे. आणि त्यासाठी बानूने देखील स्वतः प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. देवा, तुमच्यासाठी हे आणलं आहे जी. बानू, मला अचानक ते चंदनपुरीतील दिवस आठवले. सकाळी तू अशीच तुझ्या हाताने मला न्याहारी करून द्यायची. वय अहो, पर तेव्हा मला ठावच नव्हतं का खंडूगावडा म्हणजे तुम्हीच हायसा. बानू, माझ्याशी विवाह व्हावा म्हणून तू काय नाही केलंस. तप केलंस, साधना केलीस. देवा,
महाराजांनी मला वाट दावली आणि म्हणूनच मी हे समज केलं बघ. होय बानू, नारद मुनींचे अत्यंत महत्वाचे कार्य होते. परंतु बानू, ह्या प्रवासातील हा टप्पा जरी तुझा पूर्ण झाला असला तरी तुला अजून पुढे जायचे आहे. वही देवा, मला ठाव आहे तुम्हासनी काय सांगायचं आहे ते. देवा, मला समज कळावं म्हणून तुम्ही मला देवींच्या गोष्टी सांगितल्या आणि मला नक्कीच त्यातनं काय बाय कळणार आहे हे ठाव आहे बघा मला. परंतु बानू, केवळ एवढ्यावरच नाही भागणार. बानू, मी तुला ज्या कथा सांगितल्या आहेत तशाच अनेक कथा तुला आख्यानातून कळल्या असतील. वही देवा. बानू, तुला ह्या पुढेही जायचं आहे. पर आता काय करावं म्या? बानू, ह्या पुढे आपली जी भेट होणार आहे त्यामध्ये तू ह्या पुढचे सत्याच्या जवळ जाण्याचे, तुझ्या आत्मज्ञानाच्या दृष्टीने महत्वाचे असे संकेत तुझ्या स्वतःकडून मला मिळाला हवे. माझ्याकडनं? होय का? नाही तेव्हा म्या कसं काय सांगणार ते समज. का बानू? त्यात इतकं काय अवघड आहे? नाही तसं नाही देवा, पर कसं? बानू, ते कसं हे मला ठाऊक नाही. पंधरवड्यातून केवळ दोनदा आपली भेट होणार हे ठाऊक असून देखील केवळ आणि केवळ तुला सहाय्य व्हावे यासाठी मी इथे अधिक काळ थांबलो. सत्य काय आहे हे शोधण्यासाठी तुझी विचारचक्र सुरू व्हावी. आणि बानू, आता सत्य काय आहे हे शोधण्यासाठी तुला स्वतःलाच प्रवास सुरू करायचा आहे. आत्मज्ञानाच्या दृष्टीने तुलाच मार्गक्रमण करायचे आहे. म्हणून तुला काय कळलं आहे, तुला ह्या पुढे काय कळणार आहे, सत्य काय आहे हे कळण्यासाठी तुला कशाने सहाय्य होणार आहे, ह्यापैकी जर काहीही असल्यास बानू, आता मला तुझ्याकडून ते कळायला हवं. अरे देवा, अव ते करण्यासाठी तरी मी काय करावं हे तरी सांगा जी. बानू, आता ते तुला स्वतःला शोधायचे आहे. कारण जर सर्व काही मीच सांगितले तर तू स्वतः त्यासाठी प्रयत्न नाही करणार. अव तसं नाही जी, म्या करन. तसं झालं तर उत्तमच आहे. नाहीतर काय देवा? नाहीतर काय ह्या क्षणी मला नाही सांगता येणार. पण इतकं मात्र निश्चित आहे की तुझ्या स्वतःकडून विचारणा झाल्याशिवाय पुढे काय गोष्टी घडणार आहेत हे कळण्यास तुला सहज सहाय्य होणार नाही. मला भी कळतंय का म्या कोण आहे हे मला ठाव व्हायचं असेल तर मला भी काय बाय कराय हो. तर म्या काय करावं हेच मला समजना झालं आहे. अशा रीतीने बानूला आत्मज्ञान होईल असं वाटतं तुम्हाला? म्हणजे ह्या वातावरणात, ह्या जेजुरीत राहून तिला सारं काही आत्मसात करता येईल? पण बानूला ती कोण आहे हे कळण्यासाठी, तिच्या शोधाची सुरुवात होण्यासाठी जे घडतं आहे ते योग्य आहे असं मला वाटतं.